तुम्हाला माहिती आहे का आज $1 जवळपास 93 रुपयांच्या आसपास आहे. One of the big casualties of this war is the Indian rupee. It has fallen again to a record low. $1 is worth more than 93 Indian rupees, and while this is a worrying trend for India, पण हा फक्त एक करन्सी डिफरन्स नाही, याचा किती मोठा परिणाम आपल्या खिशावर आणि इंडियाच्या इकॉनॉमीवर होतो माहिती आहे का? 2000 साली $1 जवळपास 45 रुपीच्या आसपास होता. आज तोच $1 जवळपास 90 प्लस झालेला आहे. याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतो, कारण भारत जवळपास 80% क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो. जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा तेल महाग होतं, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च सुद्धा वाढतो आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या घरच्या वस्तूंवर सुद्धा होतो. म्हणजे डॉलर वाढला की महागाईची शक्यता जास्त असते. याचा इंडियाच्या इकॉनॉमीवरतीही मोठा इम्पॅक्ट होतो. पण काही सेक्टर्सला डॉलर वाढल्यामुळे चांगला फायदा सुद्धा होतो, जसं की आयटी आणि फार्मा, कारण त्यांचा रेव्हेन्यू जवळपास डॉलर्स मध्ये होतो. पण दुसऱ्या बाजूला इम्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांचा खर्च ही वाढतो. म्हणून आता स्मार्ट इन्व्हेस्टर्स फक्त इंडियन मार्केटमध्ये नाही तर ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात. इंडियामध्ये बसूनही आपण आता युएस मार्केटमध्ये इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स द्वारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जसं आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इक्विटी US ब्ल्यू चिप फंड किंवा निपॉन इंडिया तायवान इक्विटी फंड. हे फंड ऍपल, मायक्रोसॉफ्ट, गुगल सारख्या मोठ्या ग्लोबल कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट करतात. अशाच नवीन इन्व्हेस्टमेंट अपडेटसाठी लाईक करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात.